नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजचं इथे एक वाटणाचा प्रकार मी दाखवणार आहे. ते वाटण असं असणार आहे की आपण हॉटेलमध्ये जशा ग्रेव्हीच्या भाज्या खातो तर तसंच टेक्स्चर, तसंच क्रीमी टेक्स्चर असलेली घट्ट आपण भाजी बनवू शकतो त्याची ग्रेव्हीची. तर आज तो मसाला मी इथे दाखवणार आहे. पण त्यानंतर मी भाजी बनवून दाखवणार आहे. उत्तम असणार आहे. टेक्स्चर क्रीमी असणार आहे आणि घट्ट ग्रेव्ही आपली तयार होणार आहे. तर इथे वाटण आणि भाजी आपण तयार करणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करते. चला, आपल्याला जे वाटण बनवायचं आहे त्यासाठी मी इथे घेतलेली आहे छोटी वाटी. छोट्या वाटीच्या 1 वाटी भरे घेतलेले आहेत शेंगदाणे. लाल शेंगदाणे आहेत, हे कच्चे शेंगदाणे आहेत आणि हे भिजत लावलेले आहेत. तर शेंगदाणे पाण्यामध्ये, गरम कोमट पाण्यामध्ये मी भिजत लावलेले आहे. आणि 7 ते 8 मी इथे घेतलेले आहेत काजू. तर काजू पण मी इथे पाण्यामध्येच व्यवस्थित या गरम पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहे. एक अर्धा तासामध्ये हे छान आपले हे सर्व साहित्य भिजल्या जातं, किंवा तुम्ही रात्री पाण्यात टाकून ठेवलं तरी सुद्धा चालू शकतं. ग्रेव्हीचं प्रमाण तुम्हाला जास्त ठेवायचं असेल तर काजू आणि शेंगदाण्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता. एक इथे छोट्या साईजचं मी टोमॅटो घेतलेला आहे. 5-6 इथे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे सालीसकट. 5 इथे काळी मिरी आहे. थोडासा तुकडा इथे दालचिनीचा आहे. 1 टीस्पून जिरा आहे आणि 2 हिरवी मिरची घेतलेली आहे. तर ही पेस्ट एकदम स्मूथ बारीक आपल्याला इथे करायची आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी, आणि हे पाणी जे आहे तर हे पाणी आपल्याला टाकायचं नाहीये. या पाण्याचा वापर आपल्याला वाटण करताना करायचा आहे. तर हे सर्व साहित्य आपल्याला एकत्र करून आणि हेच पाणी वापरून, यापेक्षा अजून पाणी दुसरं लागलं तरी सुद्धा आपल्याला वापरायचं आहे. आणि बारीक एकदम फाईन पेस्ट आपल्याला ह्याची बनवायची आहे. टोमॅटो मिरची आपण साधारण फिरवून घेतलेली आहे, पाणी घातलेले नाही. आता आपण हे पाण्यासकट आपल्याला हे शेंगदाणे आणि काजू ह्याच्यामध्ये घालायचे आहे आणि हे आपल्याला इथे बारीक पेस्ट करायची आहे. एकदम फाईन पेस्ट आपण ही करून घेतलेली आहे. स्मूथ आपलं हे वाटण इथे तयार झालेलं आहे. चला तर आता आपण भाजीची तयारी करूया. चला, इथे भाजी बनवण्यासाठी मी शिमला मिरची 4 घेतलेली आहे, स्वच्छ धुवून आणि या स्लाइस मध्ये कट करून घेतलेली आहे. बिया यातल्या मी काढलेल्या नाहीये. तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही जरूर बिया काढून टाकू शकता. 100 ग्राम इथे पनीरचे तुकडे घेतलेले आहेत मी, आणि एक मीडियम साईजचा कांदा मी ह्या आकारामध्ये इथे मोठा मोठा असा हा कापून घेतलेला आहे. तर बाकी मसाले आपल्याला काय काय लागणार आहे पुढे बघूया. एकदम सोपी भाजी आहे. क्रीमी टेक्स्चर या भाजीला येतं. हॉटेलमध्ये खायला गेलो असं आपल्याला वाटतं, तर ह्या पद्धतीने नक्की करून बघा. चला आता फोडणीची तयारी करूया. गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. 2 टीस्पून मी इथे तेल घातलेलं आहे. अति तेलाची आपल्याला खरंच आवश्यकता नसते, पण आपण अगदी पदार्थ चमचमीत एकदम थर येईल बोटभर एवढे तेल टाकून आणि आपण पदार्थ बनवत असतो. पण आपल्या शरीराला ऍक्च्युअली एवढ्या तेलाची खरंच गरज नसते. कमी तेलामध्ये पण खूप उत्तम प्रकारे भाज्या आपण बनवू शकतो. फक्त आपले मसाले आणि करण्याची पद्धत जर आपली थोडीफार बदल असेल तर भाज्या खूप छान होतात. आपणही आवडीने खातो आणि तेलही आपल्या शरीरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कमी जातं. तर तेल आपल्याला इथे छान गरम करून घ्यायचं आहे, कडकडीत गरम करायचं आहे. कडकडीत गरम झालेलं आहे. थोडेसे कढीपत्त्याचे मी 10-12 पानं घेतलेले आहेत. थोडेसे मी हाताने असे ते तुकडे करून आणि मी तेलामध्ये घातलेले आहे. तेल छान आपलं कडकडीत झालेलं आहे. कांदा आपल्याला तेलामध्ये टाकायचा आहे. कांदा आपण तेलामध्ये घातलेला आहे. खूप लाल आपल्याला किंवा असं ब्राऊन कलर, गुलाबी कलरचा कांदा होईपर्यंत आपल्याला कांदा परतवून घ्यायचा नाहीये. इथे घालणार आहे आपण पनीर. खूप सोपी भाजी आहे. खूप लवकर ग्रेव्ही आपली तयार केली तर आपली झटपट ही भाजी तयार होते. गॅस आता मी तेल गरम झाल्यानंतर गॅस कमीच आहे. शिमला मिरची आपल्याला घालायची आहे. एक मिनिटभर फक्त आपण हे सर्व परतवून घेणार आहे. एकदा हे सर्व आपण मिक्स करून घेऊ आणि अर्ध्या मिनिटासाठी फक्त आपल्याला पॅक झाकण ठेवायचं आहे. गॅस कमी आहे. भाजी खाली लागू द्यायची नाही आपल्याला. अर्धा मिनिट फक्त आपण झाकण ठेवलेलं होतं. यापेक्षा जास्त आपल्याला ही भाजी इथे उद्यायची नाही. एक चिमटीभर इथे घालते मी हिंग. अर्धा टीस्पून पेक्षा इथे कमी आहे हळद, आणि अर्धा टीस्पून मी घालते इथे लाल तिखट. हिरव्या मिरच्या 2 मी घातलेल्या आहे. तिखटाचं प्रमाण जर तुम्हाला ह्यापेक्षा जास्त हवं असेल तर तुम्ही टाकू शकता. इथे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला इथे जे आपण वाटण करून घेतलेलं आहे ते संपूर्ण वाटण आपल्याला या भाजीमध्ये घालायचं आहे.
या भाजीमध्ये थंड पाणी आपल्याला घालायचं नाही, थोडंसं पाणी घालावं लागणार आहे. तर गरम पाणी करून घ्यायचं आणि गरम पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. घट्ट आपल्याला ग्रेव्ही ठेवायची आहे याच्यामध्ये, म्हणून फक्त शिमला मिरची आपली थोडीशी, अगदी पूर्ण गाळ पण शिजवायची नाहीये, कारण नंतर अगदी अर्ध्यापेक्षा थोडीशी जास्त शिजल्यानंतर आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे, कारण शिमला मिरची खूप गाळ आपल्याला शिजवायची नाहीये. आपलं भांड गरम असतं, कढई पातेलं, त्यामध्ये राहिलेली ती परत व्यवस्थित होते. चवीपुरतं घालायचं आहे मीठ. मीठ घालून आणि आपल्या भाजीला इथे चवी आलेली आहे. तर हे साईचं दही आहे, 1 टीस्पून भरून आपल्याला ही साईचं घरचं ताजी साई ही टाकायची आहे. क्रीमी टेक्स्चर याच्यामुळे आपल्या भाजी होतं. साय घातल्यानंतर आपल्याला 1 उकळी परत त्या भाजीला द्यायची आहे. थोडीशी कोथिंबीर घालते आणि 1 मिनिटभर फक्त आपल्याला कमी गॅसवरती ह्याला अजून क्रीम टाकल्यानंतर, साय टाकल्यानंतर एकदा शिजवून घ्यायचंय. 1 मिनिट झालेला आहे. भाजी आपली इथे छान शिजलेली आहे. इथे आपली वाटण आणि वाटणापासून बनवलेली इथे ग्रेव्हीची भाजी तयार आहे. नक्की करून बघा. चला, आजच्या वाटणाची क्रीमी टेक्स्चरची अतिशय छान ही भाजी इथे तयार झालेली आहे. ही चव तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल, करून बघा. फक्त इथे शेंगदाणे तुम्ही कच्चे अजिबात वाटायचे नाही, कारण कच्च्या शेंगदाण्यांची चव खूप वेगळी असते. कुठले तुम्हाला घाई असेल तर तुम्ही अगदी कडक पाणी करून त्यामध्ये शेंगदाणे आणि काजू भिजत लावले तरी सुद्धा चालतील, किंवा वेळ असेल तर तुम्ही रात्री कोमट पाण्यामध्ये शेंगदाणे भिजत लावून आणि तुम्ही फ्रीज मध्ये वाटी ठेवली किंवा बाहेर ठेवली तरी चालेल, आणि दुसऱ्या दिवशी बनवली तरी चालेल. घाई असेल तर कडक पाणी करा, अर्ध्या तासामध्ये शेंगदाणे छान मस्त फुलून येतात. आणि त्यानंतर सांगितल्याप्रमाणे इथे मसाले घेऊन आणि ही भाजी करून बघा. तुम्हाला सुद्धा ही भाजी खूप आवडेल. भाकरी बरोबर, भाताबरोबर, तुम्ही कशाबरोबरही भाजी खाऊ शकता. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट जरूर करा. माझ्या चॅनलवरती अनेक प्रकारचे रेसिपीज आहे, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तुम्ही चेक करू शकता. तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता. तसेच माझ्या व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा ऍड होऊ शकता. त्याची सर्वांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तुम्ही जरूर चेक करू शकता. माझ्या रेसिपी तुम्ही बघताय आणि बऱ्याचशा छान छान मला रेसिपीजला व्ह्यूज आहेत, तर त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. असंच एक छानशी रेसिपी घेऊन परत उद्या भेटणार आहे. तोपर्यंत बाय बाय.